इतके वर्ष तू भक्तांची परीक्षा घेत आलास आणि मी तुलाच परीक्षेला बसवलं. मला माफ कर. त्या डॉक्टरीण बाई आहेत ना अनन्या, त्यांचा तुझ्यावर विश्वास नाहीये. पण माझी खात्री आहे की तू त्यांच्या बरोबरच होतास, त्यांच्या हातात होतास, त्यांच्या पाठीशी होतास. म्हातारचा नाही लागला, उलट 10 हत्तींचं बळ आलंय मला. इतके दिवस त्याच्या मरणावर उठला होतास ना. अरे त्याच्या मरणावर उठणाऱ्या सगळ्यांच्या नाकावर टिचून परत येतोय माझा नरसिंह. सावध राहा. काय झालं एवढं दचकायला आणि एवढा घाम का आलाय तुम्हाला? कुठं काय नाही, काय नाही. तुमच्या मनावर जे काही ओझं असेल ना ते हलकं करा, सांगून टाका सगळं, म्हणजे नाही होणार तुम्हाला असे भास. कसलं ओझं? जे तुम्हाला आणि मला माहितीये. तुला काय वाटलं? बंदूक घेऊन खोलीतनं बाहेर पडलो ते काय दादाला गोळी मी मारली होय? अगं बाई, दादाच्या छातीत जी गोळी सापडली ती राजनच्या बंदुकीतली गोळी होती. हे शुद्धीवर येणार आहेत ही बातमी मला आत्याबाईंना सांगावीशी वाटते आणि ती सांगितल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचाय, अमृताला घट्ट भेटायचंय. मी घरी जाऊन येऊ का? जाऊन ये. ठीक आहे, आतमध्ये जा आणि मानेवरनं फिरवून घेऊन ये. मी नाही करू शकत, मला नाही जमणार आहे. चला हमारी बिल्ली हमी से म्याऊ. रागाने तुला 2 थेंब ऍसिड टाकायची भीती दाखवली. मी तर अख्ख्या ऍसिडची बाटली होती नरड्यात. तो वॉर्डबॉय म्हणत होता बाहेर खूप गर्दी जमली म्हणून. हो, प्रेसला खबर लागली आहे, त्यामुळे बाहेर लोकांची गर्दी वाढत चालली आहे. आणि वामनराव, या गर्दीला फक्त जानकी वहिनीच थोपवू शकतात. अरे पण जानकी तर आत्ताच घरी गेली. मग तुम्ही बोलाल का प्लीज? वामनराव, मला माहिती आहे तुमचा माझ्यावर राग आहे, पण प्लीज आजच्या दिवस. ठीक आहे, मी बोलीन मीडियाशी. मी प्रेसला इकडे बोलावू? नको, इथे नको, आपण जाऊया बाहेर. ठीक आहे, चला चला. वाकणीसाचं तुझं नातं कसं काय? साप आणि मुंगसाचं कसं असतंय तसंय. वाकण्यानं माझी दारूची भट्टी बंद पाडली होती माग. उद्या मी आमदार झालो की नाही, तुझी दारूची भट्टी पुन्हा चालू करू आपण. तू फक्त मुंगूस हो आणि वाकण्या नावाच्या सापाला गिळ. आता तिकडं नरसिंहरावाच्या चित्रपटाचा सुरू झाला असेल. ज्याच्या त्याच्या तोंडी नुसतं त्यांचंच ना. मी तर आता डिक्लेअर करून टाकणार आहे की जगातली 1 नंबरची बाई म्हणजे डॉक्टर अनन्या वाडेकर म्हणून. जगातली 1 नंबरची बाई जर डॉक्टर अनन्या वाडेकर असेल ना, तर जगातली 2 नंबरची बाई आत्याजी. अगं, जसं डॉक्टरांनी बाबांचं ऑपरेशन केलं ना, तसं आत्याजीने आज परशु काकाचं ऑपरेशन केलंय. चांगलं सोलून काढलंय. अरे इथे कोणीच कसं दिसत नाहीये का? अरे म्हणजे इथे नेहमी गर्दी असते ना, म्हणून विचारलं. अहो, गर्दी केलं इंटरव्ह्यू द्यायला. बाहेर खूप टीवाली माणसं आली आहेत ना, मी पण तिकडेच चाललो आहे. तू जा,